आद्याच्या हट्टामुळेच आमच्या आज घरात पिझ्झा आला, त्यामुळे माझा नाश्ता बनवायचा वाचला. मग पिझ्झा खाऊनच आम्ही निघालो होतो फलटणला, कारण आज होती अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचे विसर्जन. आणि त्यात आज हॉटेलसुद्धा बंद होतं, कारण क्लिनिंग चालू होती हॉटेलवरती. त्यामुळे फलटणला यायला निघालो. घरची कामे आवरेपर्यंत फलटणला येईपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि घरच्या बाप्पांची शेवटची आरती आज माझ्या हातून झाली. आरती वगैरे झाल्यानंतर ना आम्ही गेलो कॅनलवरती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. आता लग्न झाल्यानंतर ना पहिल्यांदाच आम्ही बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आलेलो आहोत ना. आम्ही कधी गणपती आणण्यासाठी गेलो ना विसर्जनसाठी, पहिल्यांदाच असं आलेलो आहोत. इतकी गर्दी होती कॅनलवरती, सगळ्यांची घरगुती आणि मंडळाचे गणपती, प्रचंड गर्दी झाली होती. बाप्पांचं विसर्जन केलं, त्यानंतर घरी आलो. कडक असा चहा ठेवला, वास तर खूप सुंदर सुटला होता. त्यानंतर स्वयंपाक केला. आज काय डाळ भातच करणार होतो. जेवण वगैरे केलं आणि मग निघालो मिरवणूक बघण्यासाठी. स्पेशली फलटणच्या मिरवणूक बघण्यासाठीच आम्ही आलेलो होतो. एकदम भव्य दिव्य अशा, देखावा पण खूप सुंदर सुंदर असतात, हे बघण्यासाठीच आम्ही आलेलो होतो. चालतच सगळीकडे फिरलो. आता तुम्हाला सगळे देखावे मला दाखवायचे होते, पण माझं स्टोरेज फुल झालं, त्यामुळे मला काही जास्त क्लिप्स घेता आल्या नाहीत. सगळीकडे चालत चालत फिरत होतो आणि प्रचंड गर्दी इथं गजानन चौकामध्ये दरवेळेस असते आणि इथंच अडकलो आम्ही. पुढे पुढे जाता येत होतं ना मागे जाता येत होतं, एकदम भयानक अडकलो होतो. त्यानंतर घरी आलो आणि माझं काजळ बघा, खूप दिवसातून मी लावलं होतं, वरती लावलं होतं तरी पण खाली उतरलं होतं. आणि येताना चिप्स आणले होते आणि शेवटचा पीस राहिला होता, त्याच्यावरूनच आद्याची माझी भांडणं लागली होती. तरी पण मी शेवटचा पीस खाल्ला आणि आद्या रडायला लागली.